जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 7 समास 9 श्रवण निरूपण. दासबोधामध्ये एक श्रवण भक्ती आहे आणि दुसरे हे 2 समास श्रवण निरूपण आहेत. श्रवण हे खूप महत्त्वाचं आहे. परमार्थाचा प्राण म्हणजे श्रवण आहे. परमार्थाची सुरुवातही श्रवणाने होते आणि शेवटसुद्धा श्रवणाच्या आधाराने होतो. श्रवण खूप महत्त्वाचं आहे. श्रवण मनन सोडलं की साधक कितीही उत्तम असला तरीसुद्धा त्याची साधना घसरू शकते, असं समर्थ स्वतः सांगतात. पण श्रवण कसं करावं, काय करावं? श्रवणाचं महत्त्व आपण बघितलंच आहे, पण आता नक्की काय श्रवण करू? तर ते समर्थ ह्या समासात आपल्याला सांगतात. माझ्या जीवनाची इहपर लोक साधून घेण्यासाठीची म्हणजे मनुष्य जन्मात येण्यासाठीची सर्वोत्तम सार्थकता मी आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. आता ते जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला त्याच दृष्टीने पावलं उचलायला हवीत. जी गोष्ट मला अजिबात येत नाही ती गोष्ट मला जर यावी असं वाटत असेल तर त्याचं प्रथम पाऊल म्हणजे त्या संदर्भात मी ऐकायला लागतो, मी श्रवण करायला लागतो. आणि इथून सुरुवात होते श्रवणाला. मला जी काय उपाय करायचे आहेत त्याचं प्रथम मला श्रवण करावं लागतं. मग श्रवण करून थांब चालतं का? नाही. जे मी खूप ऐकलंय त्याचं माझ्या मनामध्ये मला मनन करावं लागतं. म्हणजे मी ऐकलं बरंच, आता मी त्याच्यावर मनन करतो. पहिले खूप माहिती गोळा करतो, गोळा झालेली माहितीबद्दल मी स्वतः मनन करतो. म्हणजे पहिले डाटा गोळा करायचा आणि त्याच्यानंतर ॲनालाइज करायचा. हे केल्यानंतर निदिध्यासन त्यातला एक महत्त्वाचा भाग काढायचा आणि त्याच्यावर चिंतन करायला घ्यायचं. सो ते निदिध्यासन आहे. श्रवण मनन निदिध्यासन हे कोणालाही चुकत नाहीत, ते करणंच गरजेचं आहे. समर्थ म्हणतात, जेणे संशय तुटती होय आशंका निवृत्ती. ज्याने सगळे संशय तुटतात, नाहीसे होतात, आशंकेची निवृत्ती होते, असाच ग्रंथ मी श्रवण करायला हवा. श्रवणाशिवाय मला ज्ञानप्राप्त होत नाही हे निश्चित झालं. आता ज्या प्रकारचं मला ज्ञान मिळवायचं आहे त्याच्या अनुषंगाने असणाऱ्याच गोष्टींचं मला श्रवण करायला हवं. आता मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे? सत्य, समाधान, शांती, आनंद हे मला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते देणारे जे ग्रंथ आहेत, ते सांगणारे जे उपाय आहेत तेच मला श्रवण करायला पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात, जेणे संशय तुटती होय आशंका निवृत्ती. माझे मनातील संशय, ज्या वस्तूबद्दल मला ज्ञान हवं आहे त्या वस्तूबद्दल माझ्या मनात जे शंका येत आहेत त्या शंका नाहीशा होतील असंच मला श्रवण करायला हवं आहे. माझ्यात शंका वाढतील असं जर मी श्रवण केलं तर मी ज्या पदावर होतो त्यापेक्षा अजून खाली जाणार आहे. माझी वृत्ती वाढली पाहिजे, ऊर्ध्वमुख झाली पाहिजे. माझी साधनेत प्रगती व्हायला हवी. प्रगतीसाठी माझ्या मनातील शंका नाहीशा व्हायला हव्यात आणि शंका निवृत्त करणारच मग मला श्रवण करायला हवं. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. मग काय करावं? तर अद्वैत ग्रंथ, अद्वैत तत्वज्ञान सांगणारे जे ग्रंथ आहेत तेच मला श्रवण करायला हवेत. इथे समर्थ स्वच्छ सांगतात आपल्याला, जेणे सांडिला इहलोक. आता एलिजिबिलिटी आहे इथे. कोण करू शकतं हे? गीता कोण वाचू शकतं? सगळे. गीता सगळ्यांसाठी आहे. पण गीता आत्मसात करायची आहे त्यासाठी मात्र मला अर्जुन व्हायला हवं आहे. त्याच्याशिवाय गीता आत्मसात होणार नाही. तसं मला आत्मज्ञान हवं आहे, त्यासाठी मला एलिजिबिलिटी काय? समर्थ म्हणतात, जेणे सांडिला इहलोक. जो परलोकींचा साधक तेणे पाहावा विवेक अद्वैत शास्त्री. ज्याने इहलोक सोडला. इहलोक म्हणजे काय?
हे संपूर्ण विश्व, माझ्या अवतीभोवती असणारं जग. आता इहलोक सोडला म्हणजे मृत्यू का? नाही. ज्याला इहलोक सोडणे म्हणायचं आहे, तिथे समर्थांना सांगायचं आहे, सूचित करायचं आहे, ह्या विश्वातलं त्याला आता साधायचं काही नाही आहे, ह्या विश्वातलं मला मिळवायचं काही नाही आहे, हे विश्व सोडायचं आहे. ज्याने हे विश्व सोडलं आहे म्हणजे या विश्वातल्या मिळवण्याची वृत्ती सोडलेली आहे. या विश्वातलं मिळवून मी समाधानी आणि सुखी होईन म्हणून त्याच्यासाठीचा विचार सोडला आणि धडपड सोडली. जो इहलोकींचा साधक नाही, जो परलोकींचा साधक आहे, म्हणजे या विश्वाच्या पलीकडे असणारं, म्हणजे दृश्याच्या आत दडलेलं, दृश्याच्या पलीकडे असणारं असं आत्मतत्व, त्याचा जो साधक झालेला आहे, अशी एलिजिबिलिटी जो आहे, हु इज एलिजिबल फॉर दिस पर्सन, हा मनुष्य एलिजिबल झाला. ह्या मायेमध्ये आनंद आहे हा भान सुटून, मायेत आनंद नसून आत्मतत्वात परब्रह्माच्याच ठिकाणी फक्त आनंद आहे, हे ज्याला दृढ झालं, हे बिकम्स एलिजिबल. समर्थ म्हणतात, तेणे पाहावा विवेक अद्वैत ग्रंथी. त्याने अद्वैत ग्रंथ, अद्वैत प्रतिपादित करणारा जे ग्रंथ आहेत त्याच्यातील विवेक म्हणजे तो विचार बघायला घ्यावा. आत्मज्ञान साध्य करण्यासाठी तेच उपयोगाचं आहे. पण सगळी माणसं तशीच असतात का हो? समर्थ यादी देतात, कोण काय, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. तर तार्किक जो आहे त्याला तर्कवाद आवडतो, जो गाणारा आहे त्याला गायनशास्त्रातला आवडतो, जो विनोद आहे, विनोदी मनुष्य आहे, म्हणजे थोडक्यात ज्याला थट्टा मस्करी खूप आवडते त्याला तसेच ग्रंथ आवडतात. काही जणांना राजस असतील तर त्यांना नाटकं आवडतात. म्हणजे माझ्या आवडीप्रमाणेच मला ग्रंथ आवडतात. आता माझी आवड जर आत्मतत्वाची, परब्रह्माची झाली तर मग तेच सांगणारे ग्रंथ मला आवडणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, आवडीसारखे मिळे तेणे सुखची उसंबळे, नाही तरी कंटाळे माणस ऐकता. नाहीतर माणूस कंटाळतो. लहान असताना मी कार्टून बघायचो, समजा धरून चालू आपण, हल्ली बरेच मुलं कार्टून बघतात. तर लहान असताना जे मी कार्टून बघायचो, आता मोठं झाल्यानंतर पण जर मी कार्टून बघायला लागलो तर लोक मला कार्टून म्हणणार आहेत. म्हणून माझी आवडी बदलत जाते. मग मला कार्टून आवडतो हे लहान असताना जे होतं, मोठेपणी जर कार्टून आवडत असेल तर मी अजून लहानच राहिलो आहे. म्हणजे माझी आवड बदललीच नाही. आणि वयोमानानुसार आवड बदलत जाते, हा तर नियमच आहे मुळे. म्हणजे तरुण असतानाच्या आवडी वेगळ्या, मध्यवयीत आल्यानंतर आवडी वेगळ्या, वयस्क झाल्यानंतरच्या आवडी वेगळ्या. का? कारण माझ्यासमोर जे मिळवायची गोष्ट आहे ना, ती ह्या प्रत्येक वयात बदलत जाते. त्यानुसार आवडीनिवडी बदलत जातात. माझी मानसिकता एक असते म्हणून एक आवडत असतं. वय बदलल्यानंतर मानसिकता बदलते, आवडीनिवडी बदलत जातात. म्हणजे मानसिकता बदलणं हे आवडीनिवडी बदलण्याचं मूळ कारण आहे. माझी मानसिकता बदलली आणि ह्या दृश्याच्या विश्वातून माझं मन उडालं की मी अद्वैत ग्रंथाकडेच झेप घेणार आहे. कारण माझी मानसिकता आता त्या आत्मतत्वाकडे लागून राहिलेली आहे, त्याचा मला ध्यास लागलेला आहे. हे मिथ्या आहे आणि तेच सत्य आहे. एकदा का अशी स्थिती झाली की त्याला काय आवडणार आहे? समर्थ म्हणतात, आत्मज्ञानी एक चित्त तेणे पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. त्याने काय करावं? तो ग्रंथ घ्यावा, एकांत स्थळी जावं आणि निवांत म्हणजे कुठलंही भान, कुठलंही व्यवधान न ठेवता त्या एकाच ग्रंथाचं म्हणजे अद्वैत सांगितलेल्या ग्रंथांचं चिंतन करत बसावं, त्याचंच निधिध्यासन लावत बसावं. तेच त्या मनुष्याला म्हणजेच खरं तर सगळ्यांना तारणारं आहे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक ही तर नव्हे ते पुस्तक परमार्थासी. परमार्थ प्राप्त ज्याला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी हास्य विनोद आणि इत्यादिक नवरसिक वाङ्मय हे सुखकारक नाहीत. हे त्यांना त्यांच्या ध्येयाप्रत घेऊन जाणारं वाङ्मय नाही, हे समर्थ इथे ठासून सांगतात. म्हणून माझी आवडीप्रमाणे माझी झेप कुठे जाणार आहे हे समजतं. समर्थ म्हणतात, ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती. ग्रंथ तर खूप आहेत, ग्रंथकर्ते पण खूप आहेत, ग्रंथ खूप आहेत आणि विधानं पण खूप आहेत. जेथे नुबजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे, मग तो ग्रंथच नाही. समर्थ म्हणतात, ज्याच्यामध्ये विरक्ती आणि भक्ती नाही तो ग्रंथच नव्हे. का? तो अद्वैत ग्रंथच नव्हे. म्हणून जेणे होय उपरती, मग ग्रंथ कुठला? समर्थ लगेच त्याची व्याख्या करतात.
जेणे होय उपरती, अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ग्रंथाची जी व्याख्या केली, परमार्थाला आवश्यक असणारा ग्रंथ कुठला, तर तो हा ग्रंथ आहे. जेणे होय उपरती. उपरती होणं, मी जे करत आलेलो आहे ते चुकलो, मी जे आजपर्यंत मिळवत आलेलो आहे ते चुकीचं मिळवलं, मी आजपर्यंत साधायचा जे प्रयत्न केलाय ते माझे श्रम वाया गेलेत. आता मला खरे श्रम मिळवायला हवेत, मला कष्ट खरे करायला हवेत आणि जे शाश्वत आहे ते मिळवायला हवंय. मी चुकलोय, त्याला म्हणायचं उपरती. यातनं मन बाहेर येणे, हे ज्याने साध्य होतं तो खरा ग्रंथ. समर्थ म्हणतात जेणे होय उपरती, अवगुण पालटती. अवगुण समजतात, माझ्या ठिकाणी अवगुण आहेत, हे ग्रंथ वाचल्यानंतर मला समजलं पाहिजे, म्हणजे माझी मला पारख करता आली पाहिजे, इतपत माझा विवेक जागृत झालेला पाहिजे. असा ज्याचा विवेक जागा होतो तो कशाने होईल, ग्रंथाने. किंवा ज्या ग्रंथाने असा विवेक जागा होतो तोच खरा ग्रंथ. समर्थ म्हणतात अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. माझी अधोगती चुकणार आहे म्हणजे मी ऊर्ध्वगतीला जाणार आहे, असा जो नेणार आहे तोच खरा ग्रंथ. इतर ग्रंथच नाहीत, पण इतर सगळ्या भरपूर वाङ्मय आहे. समर्थ इथे यादी देतात काय काय कोणाला आवडतं. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. मगाशी आपण बघितलं, जो कवी आहे त्याला काव्य छान केलं असेल, त्याच्यामध्ये व्यंग बाकी सगळं वापरून जर कविता छान झाली तर ते आवडतं. तार्किक आहे त्याला तर्कवाद आवडतो, अजून नाना प्रकारचे जे गुणधर्म आहेत त्यानुसारच त्यांना वाङ्मय आवडतं. पण समर्थ म्हणतात परी परत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, परंतु परत्र पलीकडचं साधण्याशिवाय जे साधन असेल ते खरं नव्हे. म्हणजे ह्या दृश्य विश्वातलं जे काही मिळवण्यासाठीची जे काही सांगणं असेल ते सांगणं निरुपयोगी आहे. ह्या दृश्य विश्वाच्या पलीकडे जे सांगणं असेल तेच फक्त उपयोगाचं आहे. परिपरत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान, जिथे आत्मज्ञान सांगितलेलं नाही, तया नाव कर्मणा, ती करमणूक सांगितली. समर्थ म्हणतात, छान शब्द वापरला इथे. समर्थ म्हणतात ती करमणूक आहे. करमणुकीमध्ये रमणूक आहे, पण त्याला क शब्द लागलाय. क हा शब्द लावलेला आहे तो निगेटिव्ह सांगतोय, म्हणजे ज्याच्यात मी रमतोय ते चांगलं नाही आहे, त्याच्यात रमणूक नाही, करमणूक आहे. म्हणून करमणुकीचं बदलणं रमणुकीत झालेलं पाहिजे, म्हणजे तमोगुणातनं किंवा रजोगुणातनं मी सत्वगुणाकडे आलेलो पाहिजे. ते ज्याने साध्य होईल तोच खरा ग्रंथ आणि त्याचंच मला श्रवण करायचं आहे. समर्थ म्हणतात परिपरत्र साधने विण, म्हणून नये ते श्रवण, ते श्रवण म्हणूच नका. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार. मग ग्रंथ कसा ओळखायचा, त्याच्यामध्ये काय पाहिजे, तो खऱ्या अर्थाने ग्रंथ होईल. इथे समर्थ आपल्याला वर्णन करून सांगतात म्हणून नित्यानित्य विचार. नित्य काय आणि अनित्य काय हे ज्या ग्रंथात सांगितलेलं आहे. नित्य काय आहे, ते आत्मतत्व परब्रह्म तेवढं नित्य आहे, बाकी ह्या मायेतलं सगळं जे आहे ते अनित्य आहे. आता असा विचार ज्या ग्रंथात सांगितला आहे की हे अनित्य आहे ते सोडा, ते सगळं नाश पावणार आहे, तुम्ही कितीही मिळवण्याची धडपड केलीत तरी ते तुमच्याबरोबर येणार नाही, हे जीवनातील सत्य आहे, पण पटत मात्र नाही. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून नित्यानित्य विचार, जे नित्य आणि अनित्य ह्याचा विचार ठसेल, जेथे बोलिला सारासार, यातलं सार काय आणि असार काय, तो जिथे विचार बोललेला असेल, जिथे नित्यानित्य सांगितलंय, सारासार सांगितलेलं आहे, तोच ग्रंथ पैलपार पाववी विवेके. तोच ग्रंथ मला या भवनदीच्या पैल तीरावर नेणार आहे. भवनदी म्हणजे हे सगळं माईक जे विश्व आहे ती भवनदी आहे, आणि त्याच्या पलीकडे नेईल, म्हणजे त्या आत्मतत्वापाशी, त्या स्वरूपापाशी, त्या परब्रह्माशी मला सायुज्य करून टाकणार आहे, जोडून टाकणार आहे. हे मिथ्या आहे हे भान ठसून जे सत्य आहे त्याच्याकडे मला जोडणार आहे. पाववी विवेके, विवेकाच्या आधाराने. तोच खरा ग्रंथ आणि त्याच ग्रंथाचं श्रवण करावं, ते खरं साधन ते मिळवण्यासाठीचं. तेव्हा श्रवण काय करायचं, अद्वैत ग्रंथापरते श्रवण करण्यास बाकी सगळं अयोग्य आहे. तेव्हा अद्वैत ग्रंथ सांगणारं संत वाङ्मय आहे, आणि संत वाङ्मय
हेच श्रवण करायचं आहे. मग ते ऋषी वाङ्मय आणि संत वाङ्मय एकच, त्याचं श्रवण करूया आणि समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.